नमस्कार, मी करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक घरगुती उपाय जो की नवीन आहे। आतापर्यंत मी हा असा उपाय तुमच्यासोबत कधीच शेअर केलेला नाहीये। याआधी बरेचसे हेअर केअर रुटीन, स्किन केअर रुटीन, तसेच बरेचसे माझे डेली ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे। पण तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक चूर्ण बनवून दाखवणार आहे। हे चूर्ण बघा, हे जे मी चूर्ण बनवलं आहे हे इतकं जबरदस्त चूर्ण आहे आणि खूप उपयोगी असं चूर्ण आहे। तुमचे खूप सारे पैसे जे आहे ते वाचवणारे हे चूर्ण आहे। तर हे चूर्ण घ्यायचं कसं आणि बनवायचं कसं हे मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। कारण या चॅनलवरती मी माझे हेअर केअर, तसेच स्किन केअर रुटीन आणि बरेचसे घरगुती उपाय जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यामधलाच एक हा उपाय आपला घरगुती उपाय। तर हे चूर्ण बनवणे खूप सोपं आहे। खूप कमी साहित्यापासून तयार होणारे हे चूर्ण आणि खूप महागडं हे चूर्ण आहे। तर यामुळे तुमचे बरेचसे पैसे वाचणार आहेत। तर हे चूर्ण बनवायचं कसं हे समोर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता तुम्हाला पूर्ण पाहायचं आहे। कारण हे चूर्ण जे आहे ते खूप साऱ्या बिमारीवरती तुम्हाला चालणार आहे। तर हे आता चूर्णाला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। तर हे आहे काळे मिरे, सुंठ आणि लेंडीपिपरी। तर या चूर्णासाठी लागणार आहेत 6 वस्तू। त्यापैकी मी तुम्हाला 3 वस्तू यासाठी दाखवलेल्या आहेत, कारण ह्या 3ही वस्तू अशा आहेत की ज्या उन्हामध्ये वाळू घालायच्या होत्या। तर ह्या पूर्ण दिवसभर मी काळे मिरे, सुंठ आणि लेंडीपिपरी हे उन्हामध्ये छान दिवसभर वाळू दिलं। कारण जे सुंठ आहे ते लवकर बारीक होत नाही, थोडं चिंबट असतं आणि मिऱ्यांची सुद्धा छान पावडर व्हावी त्यासाठी मिरेसुद्धा दिवसभर वाळू घातलेले आहे। आणि ही आहे लेंडीपिपरी। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लेंडीपिपरी पाहिल्यावर तुम्ही ओळखलं असेल की ही लेंडीपिपरी कशासाठी आपण वापरतो। तर लेंडीपिपरीचा एक आणखी फायदा आहे की तुमचा खोकला बघा कितीही जुना असू द्या, औषधाने जर बसत नसेल तर हे लेंडीपिपरीचं बारीक असं चूर्ण करायचं, बारीक पावडर करायची, नंतर वस्त्रगाळ करायचं आणि ते सहदामध्ये त्याचं चाटण घ्यायचं। यामुळे बघा तुमचा कसाही खोकला असेल तर तुमचा खोकल्याला 3% पूर्णपणे आराम मिळणार आहे। तर लेंडीपिपरीचं हे जबरदस्त काम आहे। तर हे दिवसभर मी 3ही वस्तू ज्या आहे त्या उन्हामध्ये छान वाळू दिलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला याचं पावडर करायचं आहे आणि याच्यासोबतच काही वस्तू आपण ॲड करणार आहोत, त्यासुद्धा मी तुम्हाला आता समोर दाखवणार आहे। तर आता हे 3ही वस्तू उन्हामध्ये छान वाळलेल्या आहे आणि यामध्ये आपल्याला आता घालायचे आहे बाकी वस्तू। तर हे आहे हिंग, गळ्याचं हिंग मी इथे आणलेलं आहे आणि हे आहे मीठ। तर ह्या वस्तू यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत। तर इथे सर्वात आधी मी लेंडीपिपरी इथे बारीक करून घेतलेली आहे, म्हणजे पूर्ण लेंडीपिपरी जी आहे ते बारीक होत नाही बघा, थोडी म्हणजे असे कण त्यात राहिलेले आहे। तर त्यामध्ये आता मी टाकणार आहे काळे मिरे आणि काळे मिरे आता मिक्सरला फिरवून घेणार आहे। म्हणजे सर्वात आधी त्यात लेंडीपिपरी यासाठी टाकली की ते म्हणजे सर्व साहित्य फिरवताना ते लेंडीपिपरी पूर्ण बारीक होऊन जाईल राहिलेली। तर आता 2 वस्तू आपल्या बारीक झालेल्या आहे, मिरे आणि लेंडीपिपरी। तर त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मीठ। तर हे आहे साधं मीठ नाही आहे आपलं खाण्याचं, तर हे लोहारी मीठ आहे। तर हे लोहारी मीठ आपल्याला इथे घालायचं आहे आणि मीठ बारीक करण्याची काही गरज नाही, कारण की ते मीठ आधीचं बारीक असतं। तर त्यामध्येच आपल्याला सोबतच घालायचं आहे हिंग। तर हिंग तुम्ही वापरत असाल तर गळ्याचा हिंगच वापरा, कारण की या हिंगाला बघा छान असा सुगंध होता आणि गळ्याचा हिंग हा छान असतो। तर हे जे साहित्य सर्व घेतलेलं आहे ते एका आयुर्वेदिक मेडिकलमधून आणलेलं आहे। तर कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला हे सहज उपलब्ध होईल असं हे साहित्य आहे आणि म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरातलंच हे साहित्य आहे, त्यामुळे आपल्याला सहजच हे कुठे मिळू शकतं। पण आयुर्वेदिक दुकानामध्येच शक्यतो हे मिळतं। तर मी सुद्धा आयुर्वेदिक दुकानातूनच हे आणलं। बघा, आता आपल्या 4ही वस्तू मिक्स झाल्या आहे आणि आता आपल्या शेवटची आणि 5वी वस्तू यात घालायची आहे, ते म्हणजे सुंठ। तर आता सुंठ घालून पुन्हा याला बारीक करायचं आहे। तर हे बघा, सुंठ जे आहे ते खलबत्त्यावर थोडं असं बारीक करून घेतलेलं आहे आधी, म्हणजे हे लवकर बारीक होईल। आणि आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर गाळताना बघा एकदम बारीक जी चाळणी आहे ती चाळणी घ्यायची आणि त्या बारीक चाळणीनं गाळायचं आहे। आणि चाळणी जर बारीक चाळणी नसेल तर एखाद्या कपड्याने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तर इथे चूर्ण बनवून झालेलं आहे तयार। तर आता हे चूर्ण पूर्ण गाळून एखाद्या प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे। आता हे चूर्ण घ्यायचं कसं, कधी घ्यायचं आणि याच्यामुळे होणारे फायदे
हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहूया, कारण एकाच वेळी खूप व्हिडिओ मोठा होईल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.